नमस्कार. कमळ ही जी वनस्पती आहे, ती पाण्यातली वनस्पती आहे, पाण्यातलं झाड आहे आणि त्याच्यामुळे जी ही बाकीची जी सगळी झाडं असतात, जी आपण जमिनीमध्ये लावतो आणि किंवा कुंडीमध्ये लावतो, त्यापेक्षा ह्याची जी काळजी असते, ही पूर्णपणे वेगळी असते. कमळ किंवा कुमुद हे लावल्यानंतर आपल्याला त्याचा स्वभाव, त्याचं वागण्याची पद्धत किंवा त्याची जी काही गरजा आहेत, त्या आपल्याला न समजल्यामुळे बऱ्याचदा ते फेल होऊ शकतं प्रोजेक्ट. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे, की कमळ कधी-कधी डॉर्मंट होतं आणि ती डॉर्मन्सी कशी ओळखायची? आत्ता उन्हाळा चालू आहे. खरं तर ही कमळं आत्ता डॉर्मंट होत नाहीत. पण जर का आपण कमळं खूप लवकर लावली म्हणजे जर का जानेवारी-फेब्रुवारीमध्ये जर का आपण कमळांची लागवड केली असली, तर मिड समर म्हणजे उन्हाळ्याच्या मध्यभागी एक फुलांचा त्यांचा बहर झाल्यानंतर आणि जर का खूप जास्त उष्णता असेल, पाण्याचं टेम्परेचर जर का खूप जास्त वाढलं असेल, तर अशा वेळेला ती कमळं कधी-कधी डॉर्मंट होतात. तलावातली कमळं उन्हाळ्यामध्ये डॉर्मंट होत नाहीत, कारण तलाव ही मोठी वॉटर बॉडी असते आणि त्याच्यामधलं पाण्याचं टेम्परेचर खूप जास्त कमी जास्त होत नाही. पण ज्यावेळेला आपण अशी ड्रम्समध्ये कमळांची लागवड करतो, अशा वेळेला बाकी ती कधी-कधी उन्हाळ्यामध्ये सुद्धा डॉर्मंट होतात आणि ती कशी ओळखायची आणि ती तशी जर झालं, तर त्याचं पुढे काय काळजी घ्यायची हा आजच्या व्हिडिओचा विषय आहे. चला बघूया. ह्या कमळाला 5 फुलं येऊन गेलेली आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5 आणि ही इथे कळी आलेली आहे. हे कमळ डॉर्मंट नाही आहे. ह्याची पानं वगैरे सगळी हेल्दी आणि छान दिसत आहेत. हे कमळसुद्धा डॉर्मंट नाही आहे. ह्याचे भरपूर त्याला लश ग्रीन पानं आहेत, त्याला कळ्या आहेत, नवीन कळ्या येत आहेत. हे कमळाला जरी फुलं नसली तरीसुद्धा हे डॉर्मंट नाही आहे. हे सुद्धा डॉर्मंट कमळ नाही आहे. पण हे जर का बघितलं तर हे कमळ डॉर्मंट झालेलं आहे. आणि कसं ओळखायचं की ह्याच्यामध्ये पानं खूप कमी आहेत आणि जी आहेत तीसुद्धा अगदी बारीक बारीक पानं येत आहेत आणि हे कमळ नक्की डॉर्मंट आहे. हे जे कमळ आहे हे डॉर्मन्सीला जाण्याच्या मार्गावरती आहे. ह्याला नवीन पानं येत नाही आहेत आणि आहेत ती पानं सुकून चाललेली आहेत आणि ह्याची ओव्हरऑल हेल्थ जी आहे ती त्या कमळापेक्षा ह्याची ओव्हरऑल हेल्थ एवढी छान नाही आहे. तर ब्लड ड्रॉप जातीचं कमळ आहे. हे सुद्धा डॉर्मंट आहे. हे कमळ डॉर्मंट आहे. हे कमळ डॉर्मंट आहे. अर्धवट पार्शल डॉर्मन्सीमध्ये गेलं होतं आणि आता त्याला छान छान नवीन नवीन पानं यायला लागलीत आणि भरपूर पानं यायला लागलीत. म्हणजे हे असं पार्शल डॉर्मन्सीमधनं हे आता बाहेर येत आहे. त्याच्या हेल्थवरनं, त्याच्या ओव्हरऑल दिसण्यावरनं आपल्याला ते सहज कळू शकतं की कोणचं कमळ आता हॅपी आहे आणि कोणचं कमळ आता झोपायला तयार आहे. हे पार्शली डॉर्मंट आहे आणि ह्याला आता कदाचित नवीन पानं येतीलसुद्धा किंवा ही पानं आहेत ती सुकून जातीलसुद्धा. तर ज्या वेळेला ह्याला नवीन पानं जर का आली तर त्यावेळेला त्याला खत देऊन त्याला पुढे वाढण्यासाठी आपण इन्स्टिगेट करू शकतो. पण जर का ह्याला नवीन पानं नाही आली आणि ही पानंसुद्धा जर सुकायला लागली तर बाकी ते डॉर्मंट होईल. पण आत्ता जर का हे अप्रूट केलं तर ह्याच्यामध्ये कंद निघणार नाहीत, ह्याच्यामध्ये रनर्स निघतील. पण ह्याच्यामध्ये बाकी कंद निघण्याची शक्यता खूप दाट आहे. तर ते आपण आता बघणार आहोत. कमळ ज्यावेळेला डॉर्मंट होतं त्यावेळेला त्याचा जो ID असतं ते मिस करायचं नाही. आपण कमळ डॉर्मंट व्हायच्या आधी किंवा कमळ ज्यावेळेला लावतो त्यावेळेला त्यांचा ID आपण खाली घालून ठेवतो. आता ह्या इथे लावलेला आहे आणि ह्या इथेसुद्धा लावलेलं आहे. तर हे सुपर लोटस नावाचं पिंक कलरचं कमळ आहे. वरती येणारी पानं आहेत ती सगळी कट करून टाकायची. आता कमळाची जी असते ना ती रिंग असते. इथे हा तयार झालेला एक कंद दिसतो. आता हे जे आहे हा कमळाचा कंद आपण काढून आणलेला आहे आणि ह्याच्यामध्ये चांगला हेल्दी आहे. हे जे आहे हे त्याचं ग्रोईंग टिप आहे. इथून ते नवीन शूट त्याचं तयार होऊ शकतं. त्याच्यानंतर हे त्याचं येणारं पान आहे आणि हे एक ग्रोईंग टिप आहे. तर हे पान आहे. तर ही 2 ग्रोईंग टिप्स असलेला हा एक कंद आपल्याला मिळालेला आहे आणि हा आपण आता रिपॉट म्हणतात त्याला, रिपॉटिंग करू शकतो. स्वच्छ पाण्यामध्ये आपण ठेवणार आहोत. तर ह्या एका सुपर लोटसमधनं आपल्याला 3 वेगवेगळे कंद मिळालेले आहेत आणि कोणताही जो कंद असतो त्याला एक ग्रोईंग टिप इंटॅक्ट असणं फार महत्त्वाचं असतं. तर हा जो आहे ह्याला ही एक ग्रोईंग टिप आहे. कमळाचं नाव सुपर लोटस. 18 मे आज आपण काढलं आणि वृंदावनमधलं हे जात आहे. ही वृंदावनमधली आपण ते अप्रूट केलेलं आहे. भरपूर कंद आहे त्याच्यात.
ह्याच्यामध्ये हे सगळे भरपूर कंद दिसतात. वाव, मस्त कंद निघाले. हे जे आहे हे आता हे काही कामाचं नाही आहे, कारण ह्याला कुठेच ग्रोईंग टिप नाही आहे. नुसतंच ते रनर आहे, नुसतंच ते इकडून तिकडे जंप करणारं रनर आहे. ग्रोईंग टिप नाही, ह्याचा काही उपयोग नाही, हे वाढू शकत नाही. तर हे आपण टाकून देऊ शकतो. हे सगळे जे आहेत हे ऑक्टोपस कमळाचे कंद आहेत. आता हा जो कंद आहे सगळ्यात मोठा आहे हा. असे कंद जे आहेत ते कुरिअर करता येत नाहीत किंवा पाठवताना हे तुटतात. तर त्याच्यामुळे हे एवढे मोठे कंद आपण पाठवू शकत नाही. आणि जर का कुरिअर करायचं असेल तर 1, 2 आणि इथे जरी तोडला तरी हा एक अखंड कंद आहे. कुरिअरने पाठवण्यासाठी हे असे कंद एकदम परफेक्ट असतात. हा जो रनर आहे हा अननेसेसरी आहे, याची काही गरज नाही आहे. सो आपण इथे याला कट करायचं आहे. आणि हा सुद्धा 1, 2 आणि हा इथे ह्याची गरज नाही आहे याला. सो इथे आपण ह्याला कट करू शकतो. एक फुलांचा बहर येऊन गेल्यानंतर कमळ जनरली डॉर्मंट थोडंसं डॉर्मन्सीकडे जातं. पूर्ण डॉर्मंट ते होत नाही. पूर्ण डॉर्मन्सी त्याची हिवाळ्यामध्ये येते, त्याला थंडी आवडत नाही. पण एक फुलांचा बहर झाल्यानंतर कमळ जनरली थोडंसं शांत होतं आणि ते आतमध्ये त्याचे ट्यूबर्स तयार करतं. अशा वेळेला आपण ते ट्यूबर्स काढून ते आपण दुसरीकडे रिपोर्ट करू शकतो किंवा दुसऱ्यांना कोणाला तुम्हाला द्यायचं असेल गिफ्ट तर तसं गिफ्ट देऊ शकतो किंवा विक्री करायची असेल तर तसं पण करू शकतो. जर का त्याला त्यावेळेला हात नाही लावला, त्याला जर नाही त्याला काही आपण डिस्टर्ब केलं तरीसुद्धा ते परत त्याच्यातनं नवीन कमळाची फुलं येऊ शकतात. पण ज्यावेळेला कमळ पूर्णपणे डॉर्मंट होतं, फुलं न येताच, त्यावेळेला बाकी काय असतं की त्याच्या कमळाच्या ज्या रिक्वायरमेंट्स असतात म्हणजे ऊन किंवा उष्णता किंवा थंडी किंवा खूप जास्त थंडी किंवा खूप कमी उन्हाळा, हे जर का त्या कमळाला तसं जर का त्याच्या आयडियल कंडिशन्स त्याला जर का नाही मिळाल्या तर बाकी ते कमळ फुलं यायच्या आधीच ते डॉर्मंट होतं. आणि मग अशा वेळेला आपण त्याचे कंद काढून त्याला रिपोर्ट नक्की करू शकतो. तर कसं कमळाची डॉर्मन्सी जी समर डॉर्मन्सी असते, उन्हाळ्यातली डॉर्मन्सी असते, ती काय असते ती मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर जर का तुमचं कमळ असं डॉर्मंट झालं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की त्याचा एखादा फोटो शेअर करा आणि त्याच्या पुढून मी तुम्हाला त्याप्रमाणे गाईड करू शकतो.